अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई. लातूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मे महिन्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत बेकायदेशीररित्या वाळू, दगड आणि मुरुम यांची वाहतूक करणारी एकूण 4 वाहनं जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती लातूरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सौदागर तांदळे यांनी दिली आहे. या मोहिमेदरम्यान एकूण 3 हायवा आणि 1 टिप्पर या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी H24 BW 7773 या हायवा वाहनातून 4 ब्रास वाळूची अवैध वाहतूक केली जात होती. या प्रकरणी संबंधितांकडून 3,15,620 रुपये इतका दंड शासन खाती जमा करण्यात आला आहे. तसेच MH42 T0775 या हायवा वाहनातून 5 ब्रास मुरुम नेला जात असताना कारवाई करण्यात असून या प्रकरणी 2,29,775 रुपये दंड वसूल करण्यात आला. MH22 N1251 या टिप्परवर 3 ब्रास दगडाच्या अवैध वाहतुकीसाठी कारवाई करण्यात आली असून सध्या या दंडात्मक वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच KA 28 C 7367 या हायवा वाहनावर 4 ब्रास वाळूच्या वाहतुकीसाठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणातील कायदेशीर कार्यवाही देखील प्रगतीपथावर आहे. यापुढेही तालुक्यातील अशा अवैध प्रकारांवर महसूल विभागामार्फत कारवाई केली जाणार आहे, असं तहसील कार्यालयामार्फत कळवण्यात येत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.